AI वर्सेस AI या विषयावर जर कोणी मराठीत सिनेमा बनवत असेल तर आमच्यासारख्या मराठी सिनेप्रेमी लोकांच्या अपेक्षा नक्कीच वाढतात. नावातच AI वर्सेस AI असल्यामुळं तुम्हाला जर ही सायफाय इमोशनल अशी वाटत असेल तर थांबा, सिनेमा थोडा वेगळाच आहे. नमस्कार मंडळी, मी चेतन चव्हाण. आमच्या पिक्चरबाज या यूट्यूब चॅनलवर जायलाच लागतं या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत. आपण आज बोलणार आहोत क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित उत्तर या सिनेमाविषयी. ज्यांना घाई आहे त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो, उत्तर या सिनेमाला जायलाच लागते का? तर हो, मराठी सिनेमावर प्रेम करत असाल तर नक्की थिएटरला जाऊन बघा. सिनेमाचं कॉन्सेप्ट आणि सिनेमातील परफॉर्मन्स अर्थात अभिनय चांगला आहे. काल रात्री सिनेमा बघून येत असताना गाडी माझी अचानक बंद पडली, त्यामुळे सकाळी उठून हा रिव्ह्यू करतोय. आता सुरुवात करूया सिनेमाच्या सखोल आणि ओरिजिनल रिव्ह्यूला. आपले PM मोदी यांनी बिल गेट्स याला एक जोक सांगितला होता की भारतात जन्मलेल्या मुलांचा सुरुवातीचा शब्दच AI असा असतो. याचा अर्थ आपण आई म्हणतो म्हणून. तर हाच जोक समजून सांगण्यात या सिनेमाचा पूर्ण वेळ जातो असं मला वाटतं. या सिनेमाची थीम खूप हेवी आहे, मदर वर्सेस मशीन. पण या थीमला खूप फुलवता आलं असतं, पण तेवढं फुलवता आलेलं नाही असं मला वाटतंय. आता या सिनेमाची कथा. खरं तर सिनेमाचा सेंटर निनाद उर्फ नन्या आणि त्याची आई उमा हे आहेत. निनाद हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. आताच्या पिढीप्रमाणे मोबाईलमध्ये, इंटरनेटमध्ये, गॅजेट्समध्ये पूर्णपणे बुडालेला आणि लोकांच्यापासून वेगळा राहणारा. तर उमा ही त्याची आई एक रेडिओ होस्ट आहे. गेली 15-16 वर्ष विधवा आहे आणि सिरियल प्रमाणे माझा मुलगाच माझं विश्व अशी म्हणणारी टिपिकल आई आहे. आता निनादला त्याच्या रुटीन लाईफमध्ये आईचं सततचं लुडबुड करणं झेपत नाही, तर निनादच्या आईला निनादचं असं तुटक वागणं झेपत नाही. खरं तर हा सिनेमा खूप चांगला मदर सन ड्रामा बनू शकला असता, पण इथं रायटिंग खूपच फ्लॅट आहे असं जाणवतं. या सिनेमात एक इमोशनल ट्विस्ट आहे, पण तो तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच बघा की तिला काय प्रॉब्लेम येतो, पण तरीही ती आपल्या मुलासाठी एक AIचं मॉडेल बनायला तयार होते, कारण की तिला वाटतं यामुळे तरी मुलगा माझ्या अधिक जवळ राहू शकेल. आणि निनाद एका AI कार टॉयला आईसारखं वापरतो अशी ही गोष्ट आहे. हे खरंच खूप इमोशनल वाटलं असतं, खूप सिम्बॉलिक वाटलं असतं, पण इथं तसं होताना दिसत नाही. तो टोन सेट होताना दिसत नाही. कॅरेक्टर आर्क एका सीनमध्ये संपतो. क्लायमॅक्स जवळच्या एका सीनमुळं निनादचं इमोशनली बदलून जाणं, काही डेप्थ नाही, काही स्ट्रगल नाही. हा सिनेमा एका मिनिटात मेसेज देऊन संपतो. आता बोलूया परफॉर्मन्स बद्दल. उमा हे पात्र रेणुका शाने या अभिनेत्रीने साकारले. रेणुका शाने खूप चांगली अभिनेत्री आहे. तिनं हा रोल उत्तमच केलाय, पण कॅरेक्टर इतकं सिंगल नोटवर आहे की तिला वाढायला वावच मिळालं नाही. निनाद हे पात्र साकारलंय अभिनय बेर्डेनं. त्याचा परफॉर्मन्स सेफ वाटतो. आजच्या जमान्यातला मोबाईलमध्ये अडकलेला मुलगा त्यानं चांगला साकारलाय, पण काही इमोशनल सीनमध्ये तो कमी पडतो असं वाटतं आणि काही स्टँड आउट घेत नाही असं वाटतं. आणि निर्मिती सावंतचं काम तर चांगलंच झालंय. ऋता दुर्गुळे ही खूप गुणी कलाकार आहे. आरपारमधील तिचा परफॉर्मन्स बापच होता, पण इथं तिचं कॅरेक्टर कन्फ्युजिंग वाटतं. फ्रेंड आहे, क्रश आहे की गर्लफ्रेंड आहे असं कन्फ्युजिंग. आता बोलूया सिनेमाच्या तांत्रिक बाबींवर. सिनेमॅटोग्राफी अमलेंद्र चौधरी सारखा ग्रेट DOP आहे. त्यानं आतापर्यंत खूप चांगल्या फिल्म दिलेल्या आहेत, पण इथं काम बरं झालंय असं मी म्हणेन, कारण की हा सिनेमा लिमिटेड जागेत सिरियल सारखा वाटतो. BGM ला ठीकठाक म्हणता येईल. प्रोडक्शन डिझाईन नीट झालंय, पण परत तेच सिरियल सारखं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चित्रपटाची गाणी खरंच खूप सुंदर झालेली आहेत. ही फिल्म खरंच 3-4 जागी अडकते. चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं थिएट्रिकल बॅकग्राऊंड जाणवतं, पण सिनेमा हे वेगळंच माध्यम आहे, नाही का? उत्तर हा सिनेमा वाईट नाही आणि ग्रेटही नाही, एक ॲव्हरेज परफेक्ट फिल्म आहे असं म्हणता येईल. मदर सन ड्रामा, प्रॉब्लेम्स, AI, सायफाय, भावनिक, गिल्ट हे सगळं आहे, पण डेप्थ नाही हे जाणवत राहतं. या सिनेमाचे काही सीन हृदयद्रावक आहेत, पण पूर्ण सिनेमा तसा नाही. या सिनेमाचा कन्सेप्ट खूप चांगला आहे असं म्हणता येईल. तर मंडळी, फायनली पिक्चरबाजकडून या सिनेमाला 3.5 स्टारचं रेटिंग मी देईन. आता ही फिल्म चांगली आहे का? तर ॲव्हरेज आहे. आणि जायलाच लागतंय का? तर हो, नक्की जा. मराठी सिनेमावर प्रेम करणाऱ्यांनी या सिनेमाला थिएटरला नक्कीच जायला लागते. या सिनेमाच्या निमित्तानं मराठी सिनेमा मेकर्सना एक आव्हान आहे की मराठी सिनेमाचं बजेट आता थोडं वाढवा. तांत्रिक बाबी आणि लेखन या बाबी विचारपूर्वक करा, कारण की आपली स्पर्धा हिंदी आणि साऊथच्या मोठ्या सिनेमांशी आहे. आणि मराठी सिनेमांचे तिकिटाचे दर थोडे कमी करता आले तर बघा, कारण की त्यामुळे प्रेक्षक येतील. आणि मंडळी, असेच ओरिजिनल रिव्ह्यू पाहण्यासाठी आमच्या पिक्चरबाज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पिक्चर बघून आल्यावर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.